आपल्यासोबत आहेत परी. काही जण म्हणजे जे जेंट्स आहेत मेल असून पण तुमचं रूप घेऊन काही जण पैसे मागण्यासाठी थांबतात. ते कसं ओळखायचं आम्ही की बुवा ते खरं ओरिजिनल आहेत का नाही? आता हल्ली म्हणजे आमच्या नावाखाली मागणारे भरपूर लोक झाले. हा कारण त्यांना माहित झालं इथं ह्या ह्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची मेहनत नाहीये हा. किंवा काही नाहीये. हम्म. असतात बालबच्चेवाले ते, हा. त्यांना बायका त्यांना पोरं असतात घरी. आता उगीच नाही का विनाकारण थोड्याशा पैशांसाठी ते तसलं काहीतरी वेश करायचं, भैरूपी लोक बनवून घेऊन कधी सिग्नलला म्हणा किंवा कुठं 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 प्रत्येक ठिकाणी जातात ते मागतात. पण मी म्हणते तुम्ही सगळे लोकांनी त्या लोकांपासून सतर्क राहा. कारण हल्ली चोऱ्या माऱ्या पण भरपूर व्हायला लागल्या, नाही का? त्याच्यात तुमची बदनामी जास्त होते. हा तेच ना, मग गव्हासोबत सगळी किडे पण रगडले जातात. त्यामुळे नाही का आमचं पण नाव खराब होतं. एक तुम्ही नाही का म्हणजे एक तुम्ही शहानिशा करूनच तुम्ही कुठलाही तुमचा काही व्यवहार करत असाल त्यांच्याशी तसा व्यवहार करा. किंवा तुम्ही तुमच्या घरी बोलवत असाल तर त्या गोष्टीची शहानिशा करा. बरोबर. एक नॉर्मल एक असतं म्हणजे विग लावणे किंवा दाढी मिशी असते त्या लोकांना. अशा लोकांपासून थोडस सतर्क राहा. अच्छा, तुमच्यात पण काही जणांना थोडंफार मिशा दाढी थोडंफार येते ना? ते नॉर्मल असतं, ते नॅचरल असतं. आजकाल बायांना पण येतं. हार्मोनल चेंजेस मुळे ते असतात तो विषय. पण त्याच्या विषयी काही नाही. पण विग लावणे पण असं गडी माणसं असतात ते लोक असा प्रकार खूप जास्त घडायला लागलाय आजकाल. पण तुम्ही लोक त्या गोष्टीपासून सतर्क राहा, फक्त एवढंच सांगणे. काही बॅड एक्सपिरियन्स आजपर्यंत लाईफ मध्ये कधी काय आला? कोण्या म्हणजे माणसाने काय बोललं काय नाही जे मनाला लागलं? काय करायचं आता, रोज खूप खूप स्ट्रगलिंग असतं आमचं. रोज जीवनच स्ट्रगलिंग मध्ये गेलं. इथपर्यंत आले तर खूप सारं स्ट्रगल करून आले. रोज भरपूर लोक, प्रत्येक एक वेगळ्या प्रकारचे लोक असतात. कोणाची मानसिकता काय आपल्याला सांगता येत नाही. असतात काही लोक, लागतं काही लोकांचं बोलणं मनावर, पण आम्ही तेवढं सहसा मनावर घेत नाही. जेवढं दुर्लक्ष करेल तेवढं चांगलंच आहे आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी. परी मॅडम लय शांत बसले. बरे, परी नाव कोण दिलेलं आहे? परी माझे नानी नाव ठेवतात. नानीनं. लहानपणी म्हणजे आता तुम्हाला ॲज अ मुलगा म्हणून ट्रीट केलं जात होतं का मुलगी म्हणूनच? म्हणजे आता घरी आम्ही जन्माला आलो होतो तर ती असते प्रथा. सुरुवातीला काय वाटायचं की मुलगा आहे का मुलगी आहे असं, म्हणजे घरच्यांचा समज? आता तुम्ही आणि आपल्याकडे सनम आहेत, दोन्ही सोबत आहेत आपल्या. तुम्हाला काय काय फेस करावं लागतं जीवनामध्ये जेव्हा तुम्ही आता बाहेर फिरता? कशा प्रकारची लोक भेटतात तुम्हाला, काय काय म्हणतात? मग काही जण काही हिनवतात, त्याच्याबद्दल थोडंसं. लाईफ तर खूप स्ट्रगलिंग आहे दादा. हे बघा, सुरुवातीपासून अगोदर आम्ही घरी होतो, तिथं नातेवाईकांची टोमणे, भाऊबंधांचं भावकींची टोमणे वगैरे ऐकत आलो. आता नंतर म्हणजे एक वयाचा मॅच्युरिटी पण नव्हती आली त्यावेळेस आम्ही आमची घरं सोडली. आई वडिलांपासून वंचित झालो का? तर लोकांमुळे, नाही का, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणाल. सगळ्यात मोठा म्हणजे नाही का आई वडिलांपासून लांब करणारा घटक म्हणजे हा समाज. पण ह्यांचं दृष्टिकोन कसं म्हणजे वेगळं असतं, की सगळे नाही का एका दृष्टिकोनाने बघत नाही. त्यामुळं मग आम्ही वेगळे झालो. पण तरी का असे ना, नाही का, माझ्या गुरुनी मला कॉलेज शिकवलं. मी ग्रॅज्युएट झाले. अच्छा. हा, इथं ATSS कॉलेज आहे चिंचवडमध्ये. कोणती फील्ड होती? मी BBA मध्ये झाले. BBA मध्ये? हा, मी ग्रॅज्युएट झाले. मग कधी जॉबचा ट्राय नाही केला? जॉब ट्राय केला होता, पण तरी अजून तर आपण म्हणतो ना जेंडर इक्वॅलिटी झाली आहे, पण अजून तिथपर्यंत तर मी अनुभवली नाही जेंडर इक्वॅलिटी झालेली. कारण मी केला, जॉब पण केला, पण तिथं भरपूर हॅरासमेंट फेस करायला लागलं. मग मी जॉब क्विट केला. परी, तुम्ही कधी शिक्षण काय झालं? नाही, मी शिकलेले जास्त, माझी 10वी झालेली. अच्छा, ठीक आहे. परी, तुला जीवनात कधी काही म्हणजे अशा प्रकारचा कस्टमर भेटला का बाबा, पुढील व्यक्ती ज्यानं तुला काही येडवाकडं बोलणं? म्हणजे असं दररोज म्हणजे कसं कुठं बाहेर गेलोत ना, लोक बघतात त्या नजरेने, पण आपण भाऊ दादा करूनच बोलायचं त्यांना. अच्छा. आपण दोघंच नाही. म्हणजे कोण समाजात वावरत असताना भरपूर प्रकारचे लोक भेटतात. आपल्या हाताची पाची बोटं काही सारखी नाही. कोणाची मानसिकता कशी, कोणाची मानसिकता कशी. म्हणजे आता कसं बघायला गेलं तर फेमिनिटी म्हणजे स्त्रियांनाच तेवढं सुरक्षा नाही. आता हल्ली आपण बघतो लहान मुलींवर बलात्कार होत आहे. एवढं सुरक्षित राहून आमच्याकडे तर बघायचं लोकांचा हल्ली दृष्टिकोन म्हणजे एकदम वाईटच बघतात, थोडक्यात सांगायचं मला. पण सगळेच एकसारखे नसतात. तसं बघायला आपल्या भारतात मुली पण सेफ नाही, म्हणजे मग आमच्या सारख्यांची तर नाही का. परी पण सनम आणि परी, तुम्हाला सांगतो, मला स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो की मर्डर पिक्चर निघाला होता मागे, इम्रान हाशमीचा. त्यानं मर्डर करायचं. अक्षरशः मला 20-22 वर्षापर्यंत मला स्वतःला भीती वाटत होती.
म्हणजे तुमच्या लोकांची बरं शपथ खोटं बोलला गेला. नाही, आता असताना तसं. आज मी कम्फर्टेबल होऊन एवढ्या जवळ बसलोय. का बरं बसलोय? कारण मला माहित आहे आता ही आपल्यासारखीच नॉर्मल माणसं आहेत बाबा, फक्त एवढं त्यांचं जेंडर वेगळं आहे. हा. आता मला आज तेवढं म्हणजे आधी कुठं समजत असते लहानपणी पिक्चरचा एवढा इफेक्ट झाला माझ्यावर की मला तुमचे लोक दिसले ना मला भीती वाटायची. शपथ खोटं बोलायला. सारखं असं काही नाही होता. घाबरायला काय आम्हाला काय शिंग आहे का? हा, आम्ही पण तुमच्यासारखे माणसंच आहोत. माणूस म्हणून आम्हाला बघितलं ना, कुणालाही दोन गोष्टी प्रेमाने बोला, पुढचा तुम्हाला प्रेमानेच बोलेल. प्रेमानेच बोलेल, नाही का? बरोबर आहे. आणि तुम्हीच कुठल्या व्यक्तीला अग्रेसिव्हपणे बोला किंवा रागीतपणाने बोला, त्याचं पण ऍक्शनला रिॲक्शन असतेच. त्याचा पण प्रतिसाद तसंच मिळणार मग तुम्हाला. असं परी आपल्या सोबत आहे. परी तुम्ही एवढ्या सुंदर दिसता, कधी सिरियल मध्ये वगैरे ट्राय करावं का नाही? नाही. कुठून काही ऑफर वगैरे आली का? नाही तसं काय नाही आलं. तसं नाही आली. काही इच्छा आहे का तुमची पुढे सिरियल मध्ये वगैरे? काही नाही. आपले इंस्टाग्राम पेज वगैरे काय आहे का? आहेत ना. आता तुमच्यातले भरपूर जण इंस्टाग्राम वगैरे करतायत. मग तुम्ही तुमचं काही इंस्टाग्राम पेज वगैरे फॉलोअर्स काही? नाही आहेत म्हणजे 5,000 फॉलोअर्स. अच्छा. मग तुम्हाला डान्स वगैरे येतो? हो, आज येत असतं आम्हाला. डान्स वगैरे हा, मोस्टली आम्ही आता लग्न कार्यामध्ये जातो हा. तर लोक फोर्स करतात करण्यासाठी आणि ते परंपराच बनून गेली ना आपल्या इकडे. हा. तर मग आम्हाला दोन पैसे मिळतात त्या गोष्टीमधनं, मग आम्ही करतो. पोटासाठी काय पण पोटासाठी काय पण पोटासाठी काय पण करायचं नाही, पण त्याच्यात काही वाईट पण नाही. नाही नाही, आता कसं तसं आहे? काय वाईट आहे? एखाद्या माणसाला कला आहे, हा, कला आहे. कला आहे तुमच्यामध्ये, मग त्याला सादर करण्यामध्ये हरकत काय आहे? हरकत काय? आणि 4 पैसे मिळतात आपल्याला. पण आता कसं आहे, तुम्हाला नॉर्मली जॉबला ऍक्सेप्टन्स मिळत नाही जास्ती वेगळ्या नजरेने बघितलं जातं, जसं सनमनं सांगितले आपल्याला. मग जर रोडवर थांबून पैसे मागण्यापेक्षा हे तुमचे प्रोफेशनली जे करतात ते मला आवडलं खास करून. म्हणजे एक तर रिस्पेक्ट पण असते आणि असं म्हणतात की तुमची दुवा खूप चांगली असते. पण आता मला दुवा आहे का बदुवा? नाही, दुवाच देणार ना दादा. तुम्ही एवढं चांगलं बोलताय आम्हाला म्हणल्यावर तुम्हाला दुवाच देणार. बदुवा कधी आम्ही कोणाला असं स्वतःहून आम्ही तर देतच नाही. ती मी बोलली ना, ऍक्शनला रिॲक्शन असते, तसातलाच प्रकार आहे. आणि किन्नर पण म्हणजे मुद्दाम असं जाणून बुजून कोणाला बदुवा देत नाही. शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांचं चांगलंच व्हावं. आता आमच्या अन्नदाताच तुम्ही लोक आहे. तुम्ही देता तेव्हा आमचं पोट पाणी चालतं. आम्ही म्हणजे आमचं जे काही निवारा होतो, जे काही गोष्टी आहेत आमचं जे चालतं, आमचा गरजा बघतात ते तुम्ही लोक देता, आम्ही लोक घेतो. मग आम्ही घेणाऱ्यांना दुवा द्यावी की बदुवा द्यावी हे तुम्ही ठरवा. आता दुवाच देणार ना obviously. सनम तर आपल्यासोबत फ्रीली बोलत आहे, पण जरा परीला आपण फ्री करूया. इकडे परीला बोलू सोबत. आता परी आहे, सनमची आपण मुलाखत घेतली. आता परी साधारण किती वर्ष झालं तुझ्यासोबत सनम आहे? तरी पण आम्हाला त्याला 4-5 वर्ष झाली आता. 4-5 वर्ष झाले. मग आता तुमची काही लग्न करायची वगैरे इच्छा आहे का? नाही, नाही तसं नाही. लग्न करणारच नाही आता. जीवन असं करायचं. तुम्हाला वाटत नाही कुणाचं प्रेम मिळावं, कोण आपला साथीदार असावा? काही नाही. तुमच्यात पण काही जण लग्न करतात ना? हो ते करतात त्यांचं मनापासून. म्हणजे घरी लग्न वगैरे करायची, साथीदार राहावं असं कधी वाटत नाही का तुला? नाही, माझ्या मनात तसलं काय नाही. कारण की मी लहानपणापासून जेव्हा माझं घर सोडलं होतं ना, तेव्हा माझं गुरु, माझं लहान गुरुनच मला जवळ केलं होतं. त्याच्यामुळं माझी इच्छा काय माहिती आहे का, मी मोठी झालीत ना, मी पण त्यांना बघावं नाही का. म्हणजे लग्न करायचीच नाही अजून? नाही तसं कशाला लग्न वगैरे नाही करायचं. नाही करायचं. ठीक आहे. बरं, तुमच्यामध्ये काही जण लग्न वगैरे करतात, त्यांना सुरुवातीला असं म्हणजे आता मी बघितलं ते मागे रस प्यायला या म्हणलं मोगराला सुरुवातीला प्रेमात पाडलं, फायदा करून घेतला, फिजिकली यूज केलं, पुन्हा सोडून दिलं वाऱ्यावर. असं भरपूर ठिकाणी होतं तुमच्यावर. त्यांच्यासाठी तुम्हाला काही चांगलं सांगायचं का तुमच्या जे कम्युनिटी? मी तर सगळ्यांना एकच गोष्ट सांगते, बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. मोहमाया आहे नाही का. तुम्ही 2 पैसे कमवता, तुमचा स्वतःवर खर्च करा. तुमचं ज्यांनी बालपण सावरलंय, आपल्या गुरूंनी, आपल्या नानगुरूंनी, त्यांचं म्हातारपण तुम्ही सांभाळा. इतर गोष्टींच्या नादी नका लागू. फक्त लोक स्वार्थासाठी जवळ येतात. स्वार्थासाठी जवळ येतात आणि आपला पुरेपूर वापर करून घेतात. आणि एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण काय करणार? आणि इमोशनल अटॅचमेंट होते आपल्याला पण, मग तो त्रास होतो. त्यामुळेच ना, त्या अगोदरच त्या गोष्टींमध्ये पडूच नका. तुमच्यावर पिक्चर पण निघालाय माहिती हो, आहे? ताली पिक्चर निघाला आता काल परवा भरपूर. आणि मागे तो आपला मराठी ऍक्टर, त्यानं पण एका पिक्चर मध्ये आता केलं होतं ना. काय माहिती त्याबद्दल काही कल्पना नाही. नाही.